छत्रपती संभाजीराजांचं अद्वितीय शौर्य दाखवणारा भव्य दिव्य छावा नावाचा सिनेमा आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय आणि अपेक्षेप्रमाणेच काही डावे आणि सेक्युलर नावाचे किडे चित्रपट येण्यापूर्वीच वळवळायला लागले। याआधी हिंदू राजांचं अद्वितीय शौर्य दाखवणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला ह्या लोकांनी विरोध केला। खरं तर छत्रपती संभाजीराजांशी यांना काहीच घेणं देणं नाहीये। यांना त्या लोकांशी घेणं देणं आहे जे लोक औरंगजेबाला आपला बाप मानतात आणि त्या लोकांचं यांना मन दुखवायचं नाहीये, म्हणून हा सर्व खटाटोप। असो, शेर नहीं रहा पर छावा अभी तक जंगलों में घूम रहा है असं कानावर पडताच समोर दिसतात ते शिवशंकराला दुग्धाभिषेक करणारे शंभूराजे आणि पूरी खानदान की लाश पर खड़े होकर हमने ये ताज पहना है असं सांगून आपल्याच भावाला आणि आपल्याच वडिलांना सत्तेसाठी मारून टाकण्याची कबुली देणारा दिसतो तो भिकारचोट औरंग्या। जहा जहा भगवा रंग दिखे उसे लाल कर दो असं सांगून हजारो हिंदूंची कत्तल करणारा औरंगजेब आणि कित्येक माता भगिनींच्या रक्ताचे वाहणारे आणि नंतर दिसतात ते हातात तलवार घेऊन मुघलांना पळता भुई थोडे करणारे छत्रपती संभाजी महाराज। एका बाजूला सत्तेसाठी स्वतःच्याच वडिलांना मारून टाकणारा औरंगजेब तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज का सपना हम पूरा करेंगे असं गरजत वडिलांच्या स्वप्नासाठी जगणारा एक शूर आबांचा शूर छावा। जय भवानी नमः पार्वती पते हर हर महादेव गरजणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे हिंदुत्वाचा ज्वालामुखी। हे सर्व बघताना प्रत्येक हिंदूचं मन एका क्षणासाठी स्तब्ध होतं, अंगावर शहारे उभे राहतात आणि डोळ्यांच्या कडा या आपोआप ओल्या होतात। पण फेक्युलर आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या बुडाला मात्र झणझणीत आग लागते, कारण यांना छत्रपती संभाजीराजांसारखे कट्टर सनातनी हिंदू नकोय, तर औरंगजेबाचा फोटो डोक्यावर घेऊन नाचणारी पिल्लावळ यांना पोसायची। लक्षात घ्या, या चित्रपटाला उचलून धरणं ही आपल्या प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे, कारण हा इतिहास फक्त शिवरायाच्या लेखाचा नाही हो, तर हा इतिहास आहे ज्वलंत हिंदुत्वाचा। कारण आपण आतापर्यंत हुमायूचा पोरगा अकबर, अकबरचा पोरगा शहाजहान आणि शहाजहानचा पोरगा औरंगजेब ही डुकराची पिल्लावळ आपण शाळेत सुद्धा अभ्यासली, चित्रपटांमध्ये सुद्धा पाहिली आणि पुस्तकांमध्ये सुद्धा अभ्यासली। म्हणून आता वेळ आहे हिंदुत्वाचा हा धगधगता इतिहास जाणून घेण्याची। म्हणून प्रत्येक हिंदूंनी आवर्जून चित्रपटगृहामध्ये जा आणि छत्रपती संभाजीराजांचा हा चित्रपट मात्र उचलून धरा, कारण रक्ताने माखलेला माझा शंभू राजा, देवदेश आणि धर्मासाठी लढणारा माझा शंभू राजा, माझ्या शिवरायांचा लेख आणि या मातृभूमीसाठी आपला प्राण अर्पण करणारा माझा राजा नक्की सर्वांनी आवर्जून बघायला जा, ही आपली प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे। काही औरंगजेबाचे पिल्लावळ मात्र वळवायल्याशिवाय राहणार नाही। काही सेक्युलर भाईचारावाले लोक आणि डाव्या विचारसरणीचे लोक या चित्रपटाला विरोध करतील। या प्रवृत्तीचा आणि या विचाराला जागीच ठेचा, ही आपल्या प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे आणि तरच तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे खरे मावळे शोभाल।